नागपूरमध्ये जोरदार पाऊस झाला। पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं होतं, त्यामुळे नागपुरातलं जनजीवन काहीसं विस्कळीत झालंय। पाहूयात त्याचा वेगवान आढावा। नागपुरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे नागपूरमधील अनेक भाग जलमय झाला होता। नागपूरच्या नंदनवन परिसरात पावसाचं पाणी साचलं होतं। पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। नागपुरात मुसळधार पावसामुळे सखल भागातील लोकांच्या घरातही पाणी शिरलं। लोकांच्या घरात शिरलेलं पाणी दूषित स्वरूपाचं होतं। नागपुरातील रेल्वे स्थानकातही मुसळधार पावसामुळे पाणी शिरलं। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं तर प्लॅटफॉर्मवरून पावसाचं पाणी खाली ओसंडून वाहत होतं। नागपूरच्या बेसा घोगली परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। मुसळधार पावसामुळे बेसा घोगली नाल्याला पूर आला। नाल्याला पूर आल्यानं रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालं। नागपूर शहराच्या शेजारी असलेल्या पिपळा गावाला पुराचा वेढा बघायला मिळाला। पिपळा गावात 5000पेक्षा जास्त लोकांचं वास्तव्य आहे। नागपुरातील मेडिकल परिसरात फार्मसी आणि हॉस्पिटलमध्ये देखील पाणी शिरलंय। पाणी शिरल्यानं मेडिकलमधील 4 ते 5 लाखांच्या औषधांचं नुकसान झालं। मानेवाडा चौक परिसरातील लोकांच्या घरातही पाणी शिरलं। नागपुरात सकाळपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे साचलेल्या पाण्यात ट्रक देखील अडकला होता। नरेंद्रनगरमध्ये हा ट्रक अडकला होता। नागपुरात सिमेंट रोडमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं। सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेल्या सिमेंट रस्त्यांच्या बांधकामावर स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय।